Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती महायुती संदर्भामधली. विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिंदे गट जागा वाटपावरून चांगलाच आक्रमक झालाय. भाजपनं विधानसभेत समसमान जागा द्याव्यात अशी मागणी रामदास कदमांनी केली. तसंच मोदी शहांकडे 100 जागा मागाव्यात अशी जाहीर मागणी देखील रामदास कदमांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे. तर शिंदे गट आक्रमक झालेला आहे, त्यामुळे महायुतीत जुंपली आहे. कालच्या मेळाव्यानंतर शिवसेना नेत्यांचा महायुतीमध्ये आक्रमक पवित्रा. मोदी शहांकडे 100 जागा मागा, रामदास कदमांची शिंदेंकडे जाहीर मागणी. काल 100 जागांची मागणी, तर आज समसमान जागांची कदमांची भाजपकडे मागणी. भाजपने सर्वे केला, मग त्यांच्या जागा का पडल्या, कदमांचा थेट सवाल. दादा महायुतीमध्ये उशिरा आले असते तर शिंदे गटाला 9 मंत्रिपदं मिळाली असती, कदमांचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवारांमुळे तुमची लंगोटी वाचली, मिटकरींचं कदमांना प्रत्युत्तर. माझ्यामुळे तुमचं एक लंगोट आलं, तटकरे निवडून आले, कदमांचं मिटकरींना प्रत्युत्तर. घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगितलं आम्ही हळून जाऊ. घ्या, मागून घ्या. आम्हाला ज्या विश्वासानं तुमच्याकडे आलोय, तुमचा भाऊ म्हणून, तर दोघांनी मिळून वाटून खाऊ. एवढ्या जागा तुम्ही घ्याल, तेवढ्या जागा आम्हाला द्या. जशा भाजपच्या जागा 2 महिना आधी ह्या डिक्लेअर झाल्या उमेदवार भाजपचे, तर तसेच त्याच वेळेला एकनाथ शिंदेचे उमेदवार जर डिक्लेअर झाले असते एकाच वेळेला पत्रकार परिषद, तर मी सांगतो आज शिवसेनेचं चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं. किमान 13-14 जागा तरी एकनाथ शिंदेच्या आल्या असत्या. 3-3 वेळा 5-5 वेळेला निवडून आणल्या खासदारांना तुम्ही डिस्टर्ब का करताय? शेवटी 3 जागा आम्हाला बदला लावल्या आणि त्याच्यामुळे किमान आमच्या 4-5 सीट गेल्या. म्हणजे हट्ट कशासाठी? बघा, भाजपला जागा दिल्या, आम्ही कोण शिवसेनेचे आमचे लोक उठले की जागा आम्हाला द्या, इथे मेजॉरिटी आमची आहे, इथं आम्ही सर्वे केलाय. मग तुम्ही जर सर्वे केला होता मग तुमच्या जागा पडल्या का? तर सर्वे गेला कुठं? म्हणून भाजपच्या काही लोकांच्या माध्यमातून मोठं नुकसान झालं. भाजपचं देखील झालंच, पण एकनाथ शिंदे देखील यांचं देखील ते नुकसान झालं. पर्यायानं मोदींचं नुकसान झालं. हे सगळा एक आकडा मोदींसाठी अतिशय महत्वाचा असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या काही लोकांनी जे हट्ट पकडले होते आणि एकनाथ शिंदेच्या वरती अन्याय केला होता, तो अन्याय होता कामा नये अशी भावना माझी कालच्या सभेमध्ये, माझ्या भाषणामध्ये होती. पण हे मला वाटतं की आता कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं, पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील. राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. आता मागणी कोणाची काही असू शकते, पण शेवटी अंतिम याला जो स्वरूप येईल ते दिल्लीमधून त्या ठिकाणी येईल आणि सर्वांच्या सहमतीने होईल. निशाण्यावर भाजपसह अजित पवार देखील आहेत. अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती, असं विधान रामदास कदमांनी केलं. तसंच रामदास कदम हे आपल्या वक्तव्यावर देखील ठाम आहेत. दरम्यान रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. 2-2.5 वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं, अजितदादांवर आपण बोलू नये. आणि जर कोणी अशा पद्धतीने वारंवार, मी मागेही सांगितलं आता पण सांगतोय,
जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. एक तटकगे आला, त्या तटकगेला जागा कोणी मिळून दिली त्याला विचार ना, मिटकगेला कोण मिटकगे त्याला, मी त्याला ओळखत पण नाही. कोण आहे मिटकगी त्याला ओळखत पण नाही. पण त्यांची एक लंगोट जी आली ना, एक तटकगी, त्याला म्हणा तटकगेला विचारून घे. तिथं धैर्यसिंग पाटीलला भाजपने जाहीर केलं होतं. ती सीट कशी जागा मी मिळवून दिली ते तटकगेला माहिती आहे, मला माहिती आहे. आणि तटकगींसाठी आम्ही काय केलंय हे तटकगेला आम्हाला माहिती आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. नरेंद्र मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी जिंकल्याचं म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावलेला आहे. भागाचे तुम्ही सगळ्या मतदार बंधू भगिनी कुणी किती विरोध केला तर तुम्ही तुमच्या मताचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्या येईल. त्या मतदान केंद्रात जाल आणि नेमकं कोणतं वचन दाबायचं हे तुम्हाला सांगावं लागत नाही. देशाचे प्रधानमंत्री 1.5 लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया 1,54,000 मतांनी निवडून आली. त्याचा अर्थ तुम्ही लोकांनी पंतप्रधानाच्या पेक्षा सुद्धा थोडी जास्त मत या ठिकाणी देऊन आपल्या उमेदवाराला विजय केला. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये अतुल सावे, उदय सामंत, गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर हाकेंना भेटणार आहेत. हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांनी आज मुख्यमंत्र्यांना थेट तिथूनच फोन केला. उद्या शिष्टमंडळ पाठवतो असा शब्द मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवारांना दिलाय. काळजी घ्या आणि आपण ओबीसीला कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार. मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. आपल्या शिष्टमंडळ पाठवतो ते चर्चा करते. कधी पाठवता येईल? उद्या. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्राने अंतिम मार्ग काढणं गरजेचं आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. तर शरद पवारांची भूमिका नेहमी मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली असून तुमच्या वेळी मराठा आरक्षण गेलं अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर केली आहे. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे. तर काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काल राज ठाकरे यांना टोला लगावला होता. तर येणाऱ्या विधानसभेला पानसट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक चाबूत ठेवणार नाहीत असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय.
काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला. बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट. उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना. याच्या आधी कोरोनामध्ये 65 जोक मारायचे, आता 65 जोक मारायला सुरुवात केली आहे. पण एक नक्की सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये या 65 जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत. मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही. जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं. मोदी ब्रँड होते, आता ब्रँडी झाले, तशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी मोदींना टोला लगावला होता. तर राऊत रोज काही बडबडतात, येडे म्हणावे की बेवडे म्हणावे, अशा शब्दांमध्ये शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय. मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्रात देशामध्ये काढणार, 400 करणार होते ते 240च्या खाली आम्ही आणून ठेवले म्हणून आभार. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत. आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतायत. हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे. आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत. या संजय राऊतने आतापर्यंत जे काही वक्तव्य केलेत, एक तरी खरं झालंय का हो? अनेक भाकीतं केली त्यांनी. सकाळी उठला का भाकीत करायची त्याला सवय लागलेली. आणि मोदींना ब्रँड नाही तर ब्रँडी म्हणतो. या बेवड्यांकडून अपेक्षा काय करायची? हे बेवडे असेच बोलणार. माणसाने आपलं अवकात, ज्याला म्हणतात ना अवकात, ती पाहून बोललेलं कधी चांगलं असतं. आणि हे बेवडे रोज काहीतरी बोलतात. वेडे म्हणावं का बेवडे म्हणावं का गंजिटी म्हणावं, कोणता शब्द लावा यांना हेच कळत नाही. रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये अशी मागणी भरत शहा यांनी केली आहे. अपक्ष उभे राहिलेल्या भरत शहा यांनी वकिलामार्फत लोकसभा सचिवांना नोटीस पाठवली आहे. तर रवींद्र वायकरांचा विजय संशयास्पद असल्याचं भरत शहा यांनी म्हटलंय. भरत शहानी पाठवलेल्या नोटिशीमध्ये काय आहे ते आपण पाहूया. वायकर यांचे निवडणूक जिंकणं वादग्रस्त आणि शंकास्पद आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची मतमोजणी पारदर्शक आणि कायदेशीर वातावरणामध्ये झालेली नाही. वायकरांना लोकसभेमध्ये खासदार म्हणून शपथ देऊ नये. वायकरांना शपथ देणं म्हणजे कलम 99 नुसार संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणं ठरेल. शहांनी वकील असीम सरोदेंमार्फत लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांना नोटीस पाठवली. तर गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकरांच्या बाजूने आहेत का असा सवाल होतोय. कारण मतमोजणी प्रक्रियेमधील काही गोष्टी या संशयास्पद असल्याचं म्हणत मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालावर कीर्तिकरांकडून सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी संशयास्पद आहे असंही गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय. निवडणूक मतमोजणी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये काही गोष्टी संशयास्पद आहेत. लोकसभेमध्ये निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पुष्कळ. संशयास्पद व्यक्तिमत्व आहे अधिकारी आणि त्यांच्याकडून ही कृती झालेली आहे संशयास्पद. आता ह्या कृतीबद्दल त्यांना जे काय असेल ते कोर्टाला दाद द्यावी लागेल. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. पक्षचिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो. एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून लढावं. संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. हमारे पास हमारा सिंबल रहता, पार्टी का नाम रहता, तो शिवसेना अपने अकेले दम पर 20 या 22 सांसद जीतकर लेके आए. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठासून बिसून काय नाही, तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू. 9 जागा जिंकल्याचा जास्त उन्माद करू नका. ही मस्ती उतरवायला जास्त वेळ लागणार नाही. मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरे गटाला इशारा. राऊत तर ते बोलताना काय ते दिवसभर नशेत असतात का भांग खातात का काय पिऊन बोलतात हे कोणालाच कळत नाही. खरं म्हणजे हा एक मोठा कोडा आहे. दुःख या गोष्टीचं आहे
की त्यावेळेला ते बोलत होते त्यावेळेला उद्धवजी सुद्धा हसत होते आणि त्यांना दाद देत होते टाळ्या वाजवून, की त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आहे. सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी. विखेंनी 18,88,000 शुल्क सुद्धा भरलं. सुजय विखेंकडून केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप. सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा. विखेंच्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याची शक्यता. विधान परिषद निवडणूक घेणं घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा. मराठ्यांसाठी वडेट्टीवारांच्या डोळ्यात पाणी येत नाही. मराठ्यांची लेकरं मेली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही. जरांगेंचा वडेट्टीवार यांच्यावर निशाणा. 13 जुलैच्या आधी हैदराबाद गॅझेटची मराठवाड्यामध्ये अंमलबजावणी करा. मागणी मान्य न झाल्यास पुढे कसं आरक्षण मिळवायचं ते बघतो. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. विनाकारण अजितदादांवर बोलणं महायुतीमधल्या नेत्यांनी बंद करावं. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्याबद्दल चर्चा करणं ते आता महायुतीच्या सगळ्याच नेतेमंडळींनी सोडलं पाहिजे. आता रामदासभाई का बोलले, कसे बोलले मला काय माहिती नाही. वास्तविक त्यांचा स्ट्रायकिंग रेट काय तर जादा आहे, मला हे बोलायचं नव्हतं. पण बोलल्यानंतर आम्हाला बोलावं लागतं. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचे भावी आमदार आशयाचे बॅनर झळकले. शरद पवार यांच्या जनसंवाद सभेच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. केंद्रीय मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल. कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. कार्यकर्ते या ठिकाणी आला, केंद्रीय मंत्री करा वहिनींना अशा पद्धतीच्या मागणी करतात, व्यक्त करतात. कार्यकर्त्यांची मागणी आहे, पक्ष ठरवेल काय असेल ते. मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेल्यामुळे मी पडलो. मुस्लिम मतं माझ्याकडे आली असती तर जिंकलो असतो. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. तर आंबेडकरांना मुस्लिम मतं मिळत होती तेव्हा आनंद होत होता. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांचा टोला. आणि एक महत्वाची बातमी, आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये अमित ठाकरे आता सक्रिय झालेले आहेत. मनसेकडून आज वरळीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संदीप देशपांडे यांच्याकडून इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अमित ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इथे मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना फोन. पोलीस भरती, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत फोनवरून चर्चा. जालन्यामध्ये राजेसाहेब देशमुख यांना ओबीसी तरुणांची शिवीगाळ. काँग्रेसचे पदाधिकारी सत्संग मुंडेंच्या निलंबनामुळे कार्यकर्ते आक्रमक. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा करमाळ्यामध्ये आभार दौरा. जिंती परिसरामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचं जंगी स्वागत. मोहिते पाटलांवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी. पावसामुळे अमरावतीतही पोलीस भरतीला फटका. मैदानामध्ये पाणी साचल्यामुळे मैदानी चाचण्या रखडण्याची शक्यता. तर काही विद्यार्थ्यांचे कागदपत्र पावसात भिजली. वर्ध्यामध्ये पहिल्याच दिवशी 349 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी. भरती प्रक्रियेसाठी 431 अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. वाशिम पोलीस दलामध्ये 68 जागांसाठी पहिल्या दिवशी 1000 उमेदवारांपैकी 686 उमेदवारांची मैदानी परीक्षा. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा उमेदवारांची चाचणी. कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी 250 कर्मचारी तैनात. राज ठाकरे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला हजर. पालखी आजच पंढरपूरकडे प्रस्थान करणार. नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. 30 ते 35 हजार वारकरी दिंडीमध्ये सहभागी होणार. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये संत मुक्ताबाईंच्या पालखीचं स्वागत. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मलकापूरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.